दरम्यान माझा मुलगा खोटं बोलणार नाही अशी प्रतिक्रिया शिवराजच्या आईनं दिलेली आहे। तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी देवाकडे साकडं घातलं होतं असंही त्याच्या आईनं म्हटलंय। ठरवून पराभूत केल्यासारखं वाटतं अशी प्रतिक्रिया शिवराजच्या वडिलांनी दिली आहे। एक पण कुस्ती अशी नाही का कोणाला एक पॉइंट घेऊन दिलाय, पण आता जे दिसतंय ते सबशल पाठच टिकली नाही, त्याची पाठ टिकली असती तरी माझं पोरग आहे ना खोटं कबूल करणार, पण असं खोटं कधी बोलणार नाही। आणि खोटं बोललेलं ज्यांनी माझ्या पोरावर जास्त अन्याय केला ना त्याचं खोट्याचं काहीतरी खोटं होणार आहे। बघा तुम्ही नसेल तर काय होतंय ते। आता काय तिथं काय गोंधळ झालं हे आपल्याला सांगू शकत नाही ना, आपण पाहिलंच नाही गेलो तिथं ना। कोण काय म्हणल कोण काय म्हणल सांगू शकत नाही। आपण डोळ्याने पाहिलं तर म्हणता येईल ना। मी स्वतः वडील आहे, कसं काय बोलू शकणार ना जर तिथं पाहिलं नव्हतं तर। तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार आहे म्हणून त्याला कुठेतरी पराभूत केलं जाते का? बरोबर आहे। ठरूनच पाठीमागे बी सिकंदरच्या वेळेस बी असंच केलं, कुस्ती घेतली आणि 10 मिनिटात लगेच कुस्ती घेतली, मग त्यांच्या मनावर झाला कारभार। समता मॅट वरील अंतिम फेरीत आणि त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ याच्यामध्ये झालेल्या कुस्तीमध्ये जे निर्णय पंचांनी दिले ते निर्णय कदाचित शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला मान्य नाही झाले आणि त्यांनी कुस्ती झाल्याच्या नंतर पंचांवरला शिवीगाळी करण्याचा प्रयत्न केला। पंचांवरती शिवराजने हात उगारण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटते निषेधार्थ आहे। प्रत्येक खेळामध्ये खेळाडू उडते असे आपण पाहतो। क्रिकेटमध्ये जर एखादा पंचाने निर्णय दिला आणि जरी खेळाडूला माहिती असं निर्णय चुकीचा आहे तरी तो खेळाडू निमूटपणे मान खाली घालून आपला सरळ मैदानाच्या बाहेर जातो। आपल्याला पण रिप्लेमध्ये दिसतं की पंचाचा निर्णय चुकलेला आहे, परंतु पंचाला तिथे देवाचं स्थान आहे।